नमस्कार मित्रांनो. बरं, मी आज कशासाठी आलोय? डिसेंबरमध्ये ती लॉटरी निघाली होती, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. आता काय झाले, त्याचं आपल्याला अलॉटमेंट लेटर आले. तुम्ही भरला असेल, तुम्ही ती डाउनलोड करा. बरं, ते अलॉट लेटरमध्ये काय, तुमचा ॲप्लिकेशन नंबर येतो, तुमचं नाव येतं, तुमचा पत्ता येतो, तुम्ही कॉन्टॅक्ट जो दिलाय तो कॉन्टॅक्ट येतो. त्या याच्यामध्ये तुम्हाला ती काढल्यानंतर चेक करायचं आहे तुम्हाला कुठला लागला, जी पसंती दिली ती लागली का. समजा आता तुम्ही जर E01 ही बिल्डिंगचा नंबर दिला असेल, तो आलाय का, आपला जो तुमचा मजला तोच आहे का, अपार्टमेंट नंबर तोच आहे का, आणि तर एरिया वगैरे चेक करून घ्या. त्यानंतर त्याची प्राइस जी आहे, किती प्राइस आहे जी आहे ती चेक करून घ्या. आता बघ, तुम्हाला एक उदाहरणार्थ सांगतो. 1,59,623 ही सेल प्राइस आहे. त्याच्यानंतर तिचं जे चार्जेस आहेत ते 31,143.88 पैसे. त्याच्यानंतर एकूण ह्या दोन्हीचं ए आणि बीचं टोटल काय, समजा मी पहिली सांगितली आणि ती दुसरी सांगितल्याची बेरीज 23,90,766.88 पैसे. EMD रिसिव्ड आहे त्याच्यात, ते कितीचा आहे तर 75,000चा आहे तो. आणि मग एकूण सेल प्राइस बॅलन्स काय आपलं 23,15,766.88 पैसे आहे. त्यानंतर तुम्ही जेव्हा पान चेंज करता त्याच्यानंतर कुठले कुठले चार्जेस लागणार आहेत, किती किती. समजा आता पर्टिक्युलर ZPWDचा 22,313.88 रुपये, त्याला GST नाहीये, SGST नाहीये, टोटल अमाऊंट 22,313 रुपये. ती 5/10/2026 ला तुम्हाला ते भरायचे, त्याची ड्यू डेट आहे. त्याच्यानंतर दुसरं चार्जेस आहे 3,129 रुपये, त्याला GST वगैरे नाही, त्याची एकूण प्राइस 3,129 रुपये आहे. आणि त्याची डेट सुद्धा, ड्यू डेट काय 5/10/2026. त्याच्यानंतर तिसरा चार्ज आहे 5,701 रुपया, त्याची टोटल तीच आहे आणि ह्याची सुद्धा ड्यू डेट आहे 5/10 हे. त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट शेड्यूल आधीच्या सुरुवातीला जे निघली होती 18ला, त्याच्यात काय 3-3 महिन्याचा तुम्हाला शेड्यूल दिला होता, पण इथे तसं नाही. इथे तुम्हाला प्रथम येणारे प्राधान्य या स्कीम अंतर्गत तुम्हाला महिन्याचा दिलाय. तर पहिलं सांगतो, पहिला जे तुम्हाला स्वतःचा भरा, त्याच्यानंतर तुम्ही बँकेत लोन काढलं तर 90% पर्यंत लोन तुम्हाला या सिडकोच्या घरावर मिळतं. आता सर्वात महत्वाचा काय, पेमेंट शेड्यूलचा आपण बघणार आहे. पेमेंट शेड्यूल हा 6 हप्त्यामध्ये आपल्याला करायचा असतो. आता कुणाचा किती हप्ता पैशामध्ये, तर त्याच्या एरियातल्या घराच्या प्राइसवर तो ठरतो. तुमच्या अलॉट लेटर मध्ये किती येणार तर तुमच्या ह्याच्यावर अंदाज काय. एखाद्याला 6 हप्त्यामध्ये भरायचे, मग त्याच्यात पहिल्या हप्त्याला आपल्याला डेट दिलेली 8/4/2026 हा पहिला हप्ता आहे तुमचा. याच्यात मुळात काय 90% तुम्हाला कर्ज भेटतं, ते तुम्ही भरा, पण 10% रक्कम आपल्याला स्वतःला भरावं लागते. बरोबर आहे. मग 5 हप्ते आपल्याला भरायचे, 6वा हप्ता हा सबसिडीचा असतो आणि तो आपल्याला भरायचा नाहीये. म्हणजे ते झाल्यानंतर प्रश्न पडतो की बाबा मी भरू का नको, हे नाही, तर भरायचा नाहीये, तो तसाच राहू द्यायचा आहे. तो तारखेला टिक हो न हो आपल्याला ते शासनाच्या हातात आहे, ते शासन देईल, त्याची काही अडचण नाहीये. त्यामुळे ते तुम्ही व्यवस्थित बघून, व्यवस्थित लेट लावू नका. लेट लावल्यानंतर चार्जेस दाखवतो त्याच्या. आणि जेव्हा तुम्ही हप्ता भराल त्याची ती स्लिप काढायची आहे आणि ते व्यवस्थित जपून आपल्याला बँकेत सादर करावं लागते. ते महत्वाचं आहे. वेळ नका लावू, त्या दिवशी अरेंजमेंट करून तो भरायचा आहे. लोनला सुद्धा तारीख तुमच्या मनावर घ्यायची, जरा दूरची घ्या. तुमचा पेमेंट असेल, तुमचा येणार पैसे असेल तर मग नंतर ती अडचण होते. त्यामुळे तुम्ही 12, 13, 14 अशी तारीख घेतली ना, 10 दिवसात तुम्हाला ऍडजस्ट करायला, हे करायला टाइम भेटतो. व्याजदराचं बघा, तो लॉक होतो का पिरियड तो बघा, कारण सुरुवातीला कमी मध्ये भेटतो. आता काय आमचे मित्र आहेत की 6.75 त्यांना भेटलं कर्ज, पण आता त्यांचं 9.35 पर्यंत गेलंय, कारण ते रेपो दर वाढला की तुमच्या लोनाचा सुद्धा वाढतो. त्यामुळे तेव्हा ती काळजी घ्या, त्याच्यानुसार ह्या गोष्टी व्यवस्थित करा. ह्याच्यामध्ये आणखी काय कोणाला अडचण असेल पर्टिक्युलर, ते जशी DVD येते त्याच्यावर आपल्या ते आहे वेबसाईटवर जावं लागतं, क्लिक करावं लागतं, चलन करावं लागतं आणि चलन काढल्यानंतर तो तुम्हाला भरावा लागतो. वेगवेगळ्या मार्गाने भरावा लागतो, पण ते RTGS केल्यावर जास्त चार्जेस असतो. त्यामुळे ते चलन काढून भरल्यानंतर त्याला चार्जेस कमी आहेत, म्हणून तो तुम्ही हे करा.
आणि त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जेव्हा पोझिशन सुटेल तेव्हा तुम्हाला ह्या पोझिशनच्या वेळेस ह्या गोष्टी लागतात. हे अलॉटमेंट लागतं तेव्हा जोडावं लागतं. मग त्याच्यानंतर ते लोनचं हे भेटल्यानंतर तुम्हाला ती चावीचा ताबा द्यावा लागतो. आता ह्याच्यामध्ये कर्ज काढल्यानंतर तुम्हाला ती रजिस्ट्री बँकेची काहीतरी रजिस्ट्री असते तिथं थोडी अमाऊंट लागेल. पुन्हा लोन काढल्यानंतर इन्शुरन्स असतं. समजा आपल्या महागारी काय होईल तर त्याच्यासाठी लोनसाठी ती वेगळा थोडासा चार्जेस आहे. त्याच्यानंतर घर भूकंप कशात पडलं ह्याच्यासाठी सुद्धा एक पॉलिसी काढावं लागते, त्याचा एक चार्जेस. मग तो एक खर्च एक ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड होणार आहे. आणि त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर चावी देतात, तुम्हाला घर दाखवतात. घर झाल्यानंतर मग ते रजिस्ट्री करायला आपल्याला पनवेलच्या त्या ऑफिसला जावं लागतं. त्याला काहीतरी 2500 रुपये लागतात. आणि ते रजिस्ट्रीची काय फी असेल ती तेवढी भरावं लागते आणि बघून घ्या. आणि त्याच्यानंतर ते थोडेसे अदर चार्जेस आहेत, ते काय 1,500-2 हजाराच्या मध्ये आहेत, वेगवेगळे चार्जेस म्हणून आहेत. तर मुळात काय, तुम्ही जे घर निवडलं त्याची प्राईस सगळ्या गोष्टी बघून घ्या. तुम्हाला ते सगळं उपलब्ध आहे. तुम्हाला आणखी काय माहिती लागली, आणखी काय लागली तर मी मारुती मुरकुटे, माझ्यासोबत प्रदीप चिकणे, ह्याला कमेंट्स करा. तुम्हाला योग्य ते उत्तर दिले जातील. सर्च करून उत्तर दिले त्याचं आणि योग्य उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल एवढं सांगितलं, पण ते अलॉटमेंट डेटर कुठं घ्यायचं, काही काही जणांना येत नाही, त्यांना येईल सुद्धा. काही काही जणांना येते, थोडासा इश्यू आहे. पण तुम्ही काय करा, शिडको FCFC 2025 ह्या वेबसाईटवर जा. बाजूला माय ॲप्लिकेशन म्हणून येईल, त्याच्यावर क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं अलॉट लेटर डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आहे, ते काढा. त्याच्यावर बघा. त्याच्यात काय अडचणी असेल तर नक्कीच आम्ही तुम्हाला मदत करू. तोपर्यंत काळजी घ्या.